चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल पाच पॅन्थर संघाला. हा मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जर पाच पॅन्थर्सचा संघ जिंकला तर मात्र सुपर 8 करिता क्वालिफाय नक्कीच होताना दिसेल. कारण की मग एक संघ एक नजरेत आलाय तो म्हणजेच माता पिता संघ. ह्या संघाने देखील 2 मॅच जिंकलाय आणि जर विचार केला तर मग एक मॅच जिंकत असताना पाच पॅन्थर्स हा संघ बघायला मिळतोय. अजून एक संघ आहे तो म्हणजेच रुद्राक्ष चिंचोडी संघ. ह्या संघाने सुद्धा एक मॅच जिंकलाय आणि एक मॅच जिंकत असताना अजून एक संघ आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच एव्ही फिटनेस. म्हणजे या 3 संघांनी एक एक मॅच जिंकलाय आणि इथून जर विचार केला तर मग माता पिता या संघाने 2 मॅच जिंकत असताना ही त्यांची तिसरी मॅच आहे. आणि इथून बघितलं तर मग पाच पॅन्थर संघाची तिसरी मॅच आहे. इथून एक मॅच जिंकला एक मॅच हरलाय. हा मॅच त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. चला जे काय असेल ते तुम्हाला निर्णय दिला जाईल. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अध्यक्ष या ठिकाणी येथील. आपण सर्व कमिटी मॅच सुरू करायची आहे. बघा सध्याचं पॉईंट टेबल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण चेक केलं जाईल आणि त्यानुसार निर्णय हा दिला जाणार आहे. सन्माननीय अध्यक्षांना आम्ही आमंत्रित करतोय मंचावरती, तसेच कमिटीचे सदस्य वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन. हलक्या हातानं चेंडूला या ठिकाणी संधी होती, ती संधी सोडलेली. राहुल काय म्हणशील या संधीबद्दल? पहिलाच विकेट डाऊन झाला असता. राकेश याचा जर विचार केला तर एक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती अजित गरज सारख्या गोलंदाजाला विकेट मिळाली असती. मात्र इथे जर बघितलं तर थोडेसे कमी पडले तिथले क्षेत्ररक्षक आणि पहिलाच या ठिकाणी कॅच हा ड्रॉप होताना दिसलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे तुम्ही अपील दाद करू शकत नाही आहेत व्हाईट बॉलसाठी. कारण की एक चांगले पंच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. विशाल नाईक सर स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मिस्टर मंटी गोडेकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्व जी कामगिरी आहे मैदानाच्या आतमध्ये ती नेहमीच करत असतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल चेंडूच्या खाली स्वतः एसटी रक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत उमेश परेड आणि यावेळेला वैभव सोले बॅक टू डग आउट. पहिला धक्का टीम आपण बघताय माता पिता या संघाला लागलाय. काय जबरदस्त बॉल टाकला गेला अजित गरजच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल आता हवी झाले. फलंदाज बॅटची कडा आणि या वेळेला फलंदाज झालाय पाच तो म्हणजेच माता पिता 8199 या संघाचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर प्रकाश तुंबडा याला आपण पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये बघितलं आपण तर मग 5 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर रुद्राक्ष स्पोर्ट्सच्या माध्यमातून जी मॅच झाली होती त्याच्या मध्ये 22 धावा म्हणजे चांगला रन रेट आतापर्यंत बघितला तर एप्पीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि प्रकाश तुंबडा उर्फ एप्पी याचा जर विचार केला तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा ब्रँड अँबॅसेडर या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेळण्याचं धाडस माणस केलं होतं या फलंदाजानं. मात्र इथे सिंगल धाव आणि इथून मात्र स्ट्राईक रोटेट केली. आता राकेश ठाकरे आणि प्रकाश तुंबडा या 2 फलंदाजांवरती मोठी जबाबदारी आहे. एक मोठा मासा मात्र नक्कीच गळाला लागला गेलाय. वैभव याचा विचार केला तर मग एक परफेक्ट ऑलराऊंडर कॅटेगरीमधून येणार तो देखील खेळाडू आहे. आणि
यावेळेला जर बघितला तर मात्र पहिला फलंदाज बाद झालाय. चांगला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षण चूक झालाय. आता फ्रेम मध्ये आल्यात मिस्टर पुढचा बॉल अजितचा चांगला बॉल आहे अप्पी साठी. यावेळेला जर बघितला तर 2 ते 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावत आहेत. दरम्यान एक धाव इथे पूर्ण केली गेली आणि इथून विचार केला तर मग पहिल्या षटकाच्या झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त ना फक्त 4 धावा धावफलकावरती आणि इथून एक महत्वाचा गडी तंबूच्या आश्रयाला गेलाय. थँक्यू सो मच डीजे. आपण पाहताय आदिवासी प्रीमियर लीग 2026 आणि या स्पर्धेकरिता आलेल्या सर्व प्रेक्षक माय बापांचं, खेळाडूंचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. प्रकाश टुंबडासाठी बक्षीस लागले गेलंय, कॅश प्राइज असेल. हॅट्रिक जर साध्य केली षटकारांची तर मान्य श्री सागर सोमण यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपये मात्र दिले जातील. चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान रुपेश मोरे गोलंदाजीच्या मार्कवरती रुद्राक्ष स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना बघितलं तर एक ओव्हर त्याच्या माध्यमातून 5 धावांची 2 विकेट्स. त्यानंतर एबी फिटनेसच्या विरोधात खेळत असताना एक षटक टाकलं, त्याच्यामध्ये 1 विकेट आणि 7 धावा दिल्या होत्या. आता या मॅचमध्ये काय करणार आहे हे देखील पाहिलं जाईल, कारण की रुपेश मोरे ज्या ज्या वेळेला आलाय त्या वेळेला 1 विकेट्स डाऊन करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. स्ट्राईक एंडवरती प्रकाश टुंबडा उर्फ अप्पी याला आपण सातत्याने पाहिलं गेलंय क्रिकेटच्या पटलावरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉर्डर स्ट्रोक एक्झिक्यूट केला या शॉटला आणि स्विच हिट आणि स्वीट हिट ही बघायला मिळालाय. 4 धावा मिळतात प्रकाश टुंबडाला. थँक्यू सो मच. काय फटका खेळला होता, स्विच हिट बघायला मिळाला. बरोबर मिडल ऑफ द बॅट केलं चेंडूला आणि पाठवून दिलं 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी त्या ठिकाणी चौकार. 4 धावांनी संघाची धावसंख्या बघायला मिळाली 8 या अंकावरती. इथून रुपेश मोरे याला काहीतरी रणनीती आखावी लागेल, कारण की समोरचा फलंदाज घातक फलंदाज आहे, ब्रँड अँबॅसिडर आहे या स्पर्धेचा. आता यावेळेला जर बघितलं लेगस्टिकच्या बाहेर रक्षक थोडीशी चूक करतात. व्हाईट बॉलचा इशारा पंच मोंटी घोडेकर सरांचा आमच्यापर्यंत आलाय. 1 धाव मिळाली आणि इथून या एका धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली, जाऊन पोहोचले 9 या अंकावरती. एक मोठा धक्का लागलाय. वैभव सोळे बॅक टू डग आउट. 6 ओव्हरचा मॅच आहे. 6 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न असेल एका बाजूला माता पिता 8199 या संघाचा. ऑन साइडला फुल टॉस कन्वर्ट केलाय, स्विंग गेले बॉलला ऑन साइडला. 6 धाव्यांसाठी ॲप्पीच्या माध्यमातून आलाय शानदार बहरदार सिक्सर षटकार. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये बॉल पुरवा विनंती असेल. काय शॉट एक्झिक्यूट केला, फुल टॉस चेंडू टाकल्याच्या नंतर तुमचा हा चाल केला जाईल, कारण की प्रकाश टुंबडा याच्यासाठी माहेर आहे, स्पेशलिस्ट आहे आणि ऑन साइडला खेळण्यासाठी त्याचा पॉवर जो झोन आहे तो नक्कीच ऑन साइडला बघायला मिळतोय. इथून षटकार आलाय. एक चौकारानंतर धावसंख्या बघितली तर 15 धावा 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहे. इथून हा मॅच माता पिता 11 साठी इम्पॉर्टंट आहे, मात्र तेवढाच दुपटीने इम्पॉर्टंट हा मॅच नक्कीच बघायला मिळतो, तो म्हणजेच पार्क पॅन्थर्स या संघासाठी.
इथून अप्पी प्रकाश तुंबडा गेअर चेंज करत असताना इंजिन सध्या तरी गरम आहे दुसऱ्या षटकामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, वॉर्डर स्ट्रोक, जबरदस्त फटका, चेंडू निघून जाईल. तो म्हणजे 6 धावांसाठी स्वीट हिट मिस्टर अप्पी षटकार. थँक्यू सो मच डीजे. इथे षटकारांच्या हॅट्रिक साठी बक्षीस होतं आणि आतापर्यंत 2 षटकार खेचल्यात मिस्टर प्रकाश तुंबडानं. इथे अजून एक षटकार जर आला तर मग सागर सोमण यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. आणि यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण अचूक झालाय, धावचीची संधी निर्माण झाली होती, थोडस चुकीच्या पद्धतीचा थ्रो, त्याचा फायदा 2 फलंदाजांना, 1 धाव निश्चित केली जाईल आणि इथून स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल. 4 चेंडूंचा जर विचार केला तर कुठेतरी थोडासा महागडा पडलाय गोलंदाज रुपेश मोरे. सातत्यपूर्व गोलंदाजी करावी लागेल, काहीतरी आखणी करावी लागेल प्रकाश तुंबडा आणि राकेशच्या विरोधात, कारण की ही जी जोडी आहे ना ती मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धावा बनवण्यासाठी मात्र नक्कीच ओळखली जाईल, कारण की दोन्ही चांगले मातम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. रुपेश मोरे याच्या षटकातील पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटचा मारा करतात. आता लेग ब्रेक टाकला गेलाय, ऑफस्टिकच्या बाहेर क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ पट्ट्याच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. थँक्यू सो मच डीजे. हा मॅच पार्थ पॅन्थर साठी खूप इम्पॉर्टंट आहे. इथे काहीतरी बॉडी लँग्वेज जी आहे ती थोडीशी कमतरता वाणी वाटते, कारण की बॉडी लँग्वेज तुम्हाला स्ट्रॉंग ठेवावी लागेल. जरी समोरचा संघ मजबूत असला तरीही तुमचाही संघ बलाढ्य आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. इथे 1 धाव पूर्ण केली, षटकाची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 27 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. एक गडी नक्कीच बाद झालाय, मात्र 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच डीजे. महेंद्र पवार यांच्या माध्यमातून जबरदस्त गीत संगीत मैदानाच्या आतमध्ये पेश केली जात आहेत. इथून जर बघितलं आपण तर मग 27 धावा धावफलकावरती एक गडी नक्की बाद झालाय, मात्र 2 षटकांच्या अखेरीस जर बघितले तर ही धावसंख्या जबरदस्त धावसंख्या बघायला मिळाली. वैयक्तिक दुसरं संघासाठी 3रं षटक, सातत्यपूर्व षटक आपल्याला बघायला मिळतं आहे. मिस्टर अजित गरत उर्फ अंबाला आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवरती येताना बघायला मिळतात. रुद्राक्ष स्पोर्ट्सच्या विरोधात विकेट्स मिळाली नव्हती, मात्र 2 षटकांमध्ये 28 धावा खर्च, त्यानंतर एबी फिटनेसच्या विरोधामध्ये 2 षटक 28 धावा 2 विकेट्स बघायला मिळतात. चांगला चेंडू आहे, ऑफस्टिकच्या बाहेर, लेंथ, विचार विनिमय सगळ्या गोष्टी या चेंडूवरती बघायला मिळाला. जसा चेंडू टाकायचा होता तसा चेंडू टाकला. पहिला बॉल डॉट स्वरूपाचा मिस्टर अजित गरजचा पाहायला मिळालाय. इथे सरप्राईज डिलिव्हरी, थोडासा चेंडू पडल्यानंतर उसळी घेणारा होता राकेशला, हा चेंडू समजलाच नव्हता. एसटी रक्षक उमेश परेडच्या हातामध्ये जाऊन, हातखंडामध्ये जाऊन हा चेंडू विसावला गेला. दरम्यान हा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी हेमंत गोडबिंदे पडतायत कमी आणि यावेळेला चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. मिळतात धावा 4. राहुल, जर आपण बघितलं तर या पार्थ पॅन्थर्स या संघाची प्रतिष्ठा पणाला लागले. त्यांना जिंकायचं असेल तर नक्कीच या टुर्नामेंटमध्ये जिवंत राहायचं असेल तर ही मॅच फार त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि जर या ठिकाणी हे 2 फलंदाज अशाच पद्धतीने फलंदाजी या ठिकाणी हवेमध्ये खेळलाय चेंडूला आणि चेंडू झाला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
थँक्यू सो मच डीजे. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पेश केली जाते आहे. अक्षरशः एक फलंदाज जरूर बाद झाला, मात्र त्यानंतरही प्रेशर घेतला जात नाहीये. कारण की माता पिता 8199 हा संघ जर बघितला तर प्रकाश तुंबडा संघाचा आयकॉन प्लेअर, आणि एका बाजूला जर बघितलं तर मग फलंदाजीची जी भूमिका आहे ती राकेश ठाकरे पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, आणि या वेळेला चुकी नाहीये. फलंदाज नंबर 2 फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच राकेश ठाकरे. बॅक टू द आउट. राहुल, अशाच पद्धतीनं मी म्हणेन अशाच पद्धतीने या ठिकाणी विकेट घ्याव्या लागतील, कारण की धावसंख्या जी आहे दुसऱ्या इनिंगमध्ये चेस करताना थोडासा आवाक्याच्या मध्ये असायला हवी राहुल. मात्र इथे 6 षटकांमध्ये जी धावसंख्या आपल्याला सध्या तरी आपण जर पाहिली तर किती धावफलकावरती लागले आतापर्यंत, तर एकूण धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 37 धावा आणि 2 षटकं तसे 4 चेंडू आतापर्यंत टाकू झाले. म्हणजे डेंजर झोनच्या बाजूने वाटचाल करताना ही धावसंख्या बघायला मिळते. धावसंख्या मोठं जे डोंगर आहे तो उभा करण्याचा प्रयत्न झाला एका बाजूला माता पिता या संघाचा. आता सरळ खेळ्यात सूरज आल्यात, नवीन फलंदाज सूरज माळी. वाघोबा स्पोर्ट्स तिवरीच्या माध्यमातून नेहमी चांगलं प्रदर्शन करताना बघितलंय, मात्र आज जर बघितलं तर मग माता पिता 8199 या संघाच्या माध्यमातून चांगलं प्रतिनिधित्व करताना दिसल्यात मिस्टर सूरज माली. आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. अजित गरजचा जर विचार केला तर या षटकामध्ये सुद्धा एक चौकार षटकार खेचलाय मिस्टर राकेशनं, आणि धावसंख्या या षटकामध्ये जर बघितली तर 11 धावा खर्च केल्यात उर्वरित 5 चेंडूंमध्ये. इथे शेवटचा एक चेंडू शिल्लक, सामना करतील मिस्टर प्रकाश तुंबडा उर्फ ॲप्पी आपल्याला बघायला मिळतात. सध्या ॲप्पी सुद्धा 6 चेंडूंमध्ये 19 वैयक्तिक धावसंख्येवरती खेळताना बघायला मिळाल्यात. कदाचित बॅटची लिडिंग एच असावी, मात्र यावेळेला जर बघितलं आपण तर हा कॅच कॅरी करणं फार इम्पॉर्टंट होतं. इथे षटकाची झाली समाप्ती, आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर डिंक्स ब्रेक आहे. मात्र धावसंख्या 38 धावा, 2 महत्वाचे गडी बाद झाल्यात. इथे आज चेंडू बघा कशा पद्धतीने टाकलाय, ऑफस्टिकच्या बाहेर टाकलाय, बॅटची हलकीची एज, आणि स्वतः उमेश परेड त्या ठिकाणी थोडेसे नाराज झाले. आणि हा जर फलंदाज बाद झाला असता तर मग इथून धावसंख्येला रोख लागला असता, मात्र इथे काय तसं घडलं नाही. कॅच ड्रॉप झाला, इम्पॉर्टंट कॅच होता, आणि इथून 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा धावफलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 धक्के लागल्यात माता पिता 8199 या संघाला. तर या ठिकाणी काही आपले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे स्टायलिश प्लेअर अजय तुंबडा यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. त्यांना विनंती असेल स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. त्यानंतर इतर जर आपले वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे प्लेअर आले असतील, आपल्याला सुद्धा या ठिकाणी खुलं आमंत्रण आहे स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. त्यानंतर कामन गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आपण इतरत्र जर बसला असाल तर आपल्याला सुद्धा विनंती स्टेजवरती येऊन असं नसतं व्हावं. तसेच या पंचकृषीतील काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील, पोमण, नागले, शिलोत्तर, चिंचोटी, तर आपण सुद्धा इतरत्र न बसता मंचावरती आपलं स्वागत आहे. जाऊया आपण राहुल यांच्याकडे. राहुल, काय घडलंय? 38 धावा, 2 गडी बाद, 3 षटकं पूर्ण झाले, 3 षटकं अजून शिल्लक आहेत. इथे नक्कीच डोकेडुकी ठरेल, कारण की ज्या अनुषंगाने कॅच ड्रॉप झालाय मागच्या बॉलवरती, तो कॅच सोडलाय कोणाचा तर मग प्रकाश तुंबडा ॲप्पी या फलंदाजाचा. आणि या फलंदाजाबद्दल जर म्हणायचं झालं तर या खेळाडूबद्दल जर म्हणायचं झालं तर आदिवासी प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून आपल्याला बघायला मिळतात मिस्टर प्रकाश तुंबडा उर्फ ॲप्पी. अक्षय जाधव आल्यात गोलंदाजीच्या मार्कवरती सूरज मालीच्या अगेन्स्ट. ऑन साईडला खेळलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षक. लॉंग मिड विकेट एरियामध्ये अजित गरत, एकच धाव मिळेल. आणि इथून जर बघितलं तर 39 अंकावरती धावा संख्या बघायला मिळते. 4थं षटक प्रगती पथावर आहे. अजून सुद्धा जर बघितलं तर 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. अद्यापही 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इथून जर 30-35 अजून धावा जर आल्या तर मात्र एक
चांगली धावसंख्या ही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 धक्के दिलेत टीम आपल्याला बघायला मिळते माता पिता या संघाला. मात्र इथून जबाबदारी स्वीकारली 2 फलंदाजांनी. एका बाजूला प्रकाश तुंबडा आहेत तर एका बाजूला आहे सूरज माली. षटक अक्षय जाधवचं निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये विकेट्स मिळाव्या लागेल. यावेळेला जर बघितलं तर अक्षरशः स्वतःवरती नाराज झालेत मिस्टर प्रकाश तुंबडा, कारण की ऑफ स्टिकच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, धाडस माणस सगळ्या गोष्टी बघायला मिळाला. मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथून डॉट बॉल आलाय. इथे बघा खूप जास्त बाहेर गेलेत. व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलने संघाची धावसंख्या जर बघितली आपण तर 40 या अंकावरती पाहायला मिळते. हा चेंडू चांगला आहे. ऑफस्टिकच्या बाहेर आता टाकलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडूला उचलून फेकतील. रुपेश पागी होते आणि सातत्यपूर्व हे देखील एक चांगले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. हॅलो राहुल या ठिकाणी आपल्याला आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघायला मिळतात. आदरणीय सन्माननीय जय हनुमान मास्टर संघाचे उत्कृष्ट गोलंदाज रवींद्रजी नाईक यांचं सुद्धा आगमन झालंय. रवींद्रजी नाईक यांचे खूप खूप स्वागत. त्यांना आम्ही मंचावरती आमंत्रित करतो. स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. अक्षयचा हा खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. संजय दिंडा चेंडूला फील्ड करतील, गोलंदाजापर्यंत देतील. तत्पुरती एक धाव मिळेल आणि इथून जर बघितलं तर या एका धावेने संघाची धावसंख्या 42 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली जी बॅटिंग आहे ते एका बाजूला अप्पी करताना दिसलोय, कारण की 8 चेंडू आणि 8 चेंडूमध्ये 20 धावा वैयक्तिक त्याच्या स्कोर बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चांगला फटका खेळलाय. मात्र रुपेश मोरे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याची मुभा दिलीच नाहीये, कारण की अचूक फेकी सुद्धा पाहायला मिळाली. आणि इथून जर बघितलं आपण तर चेंडूंचा खेळ झालाय 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात, कारण की एक व्हाईट बॉल आलाय. मात्र सिंगल धावांना या षटकामध्ये जास्त आपल्याला प्राधान्य हे बघायला मिळालंय 2 फलंदाजांमध्ये. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून सगळं काही व्यवस्थितरित्या चालणारी ही स्पर्धा एक एक क्षण व्यवस्थितरित्या टिपण्याचं काम करते. दरम्यान ऑन साईडला खेळलाय रुपेश त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकामध्ये. मात्र त्यांच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू ऑन साईडला फेकलाय. 6 धावांसाठी आलाय सूरज मालीच्या बॅटमधून षटकार. काय फटका खेळलाय. ओव्हर पिच बॉल, पुरेपूर समाचार आणि चेंडूला ऑन साईडला धाडलं गेलं. 6 धावांसाठी षटकाराकरिता. या 6 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजेच 48 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. स्वतःच्या फाऊल थ्रो मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे जर डायरेक्ट हिट झालं असतं तर मग काम फिट झालं असतं, मात्र तसं काही घडलं नाही. ओव्हर थ्रोच्या अजून सुद्धा धावा येतील. एका बाजूला धावल्या दोन्ही गाड्या एकाच रुळावरती. आणि या वेळेला जर बघितलं तर फलंदाज सूरज माळी बॅक टू द आउट. तीन धावा कदाचित कंप्लीट झाल्यात आणि चौथे धावेच्या प्रयत्नामध्ये मिस्टर सूरज माळीला परतावं लागतंय मैदानाच्या बाहेर. आमचे डीजे वादक महेंद्र पवार आमच्याशी नक्कीच थोड्या वेळात जोडले जातील. मात्र इथे बघा कशा पद्धतीने डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालं. संजय दिंडाच्या माध्यमातून बॅकअप व्यवस्थित नव्हता. मात्र अक्षयशा त्या ठिकाणी अजून एक क्षेत्ररक्षक आला, त्याने चेंडूला अडवलं. संदीप दिंडा होते आणि चौथे धावेसाठी इथे धावले फलंदाज सूरज माळी. कदाचित नॉन स्ट्राईक एंड जरी चेंडू हिट केला असता तरी प्रकाश तुंबडाला माघारी परतावं लागलं असतं. मात्र इथे 2 धावा निश्चित झाल्यात आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज बाद झाल्यात. येस 2 धावा, माफ करा 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाल्यात.
50 धावा पूर्ण झाल्या. 3 महत्वाचे गडी मैदानाच्या बाहेर आपल्याला बघायला मिळाल्यात, कारण की 3 धक्के महत्वाचे दिले गेलेत आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजेच माता पिता या संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजेच अजय दोदडे. हेमंत गोडविंदे आल्यात नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती. मात्र इथे प्रकाश तुंबडा यांच्या माध्यमातून खेळलेला हा फटका चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी आलाय बाउंड्री. हेमंत गोडविंदे यांचा हा बॉल जर बघितला तर इन टू द गॅप, क्षेत्ररक्षक नाहीये. अजून एक फटका नेत्रदीपक प्रकाश तुंबडाच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आता लेग स्टिकच्या बाहेर चेंडूला टाकले गेलंय. इथे वाईट +1 अशा या 2 धावा मिळतील. धावसंख्या 61, 61 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालाय. हेमंत याचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये जास्त धावा देणारा हा गोलंदाज होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अजय दोदडेच्या माध्यमातून हा खेळला जाणारा फटका. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक अजित गरज चेंडूला फील्ड करतील. 1च धाव मिळेल तत्पुरती आणि या 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 62 या अंकावरती. तीन चेंडूंचा खेळ झालाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षक झाल्यात बीट. चेंडू चकून निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नशिबाची साथ मिळालाय ती म्हणजेच प्रकाश तुंबडा एफपी या फलंदाजाला. धावसंख्या जास्त बनवायची आहे. आतापर्यंत धावसंख्या जास्त झाल्या. एका बाजूला माता पिता या संघाची 2 सामने जिंकत असताना या मॅच मध्ये सुद्धा काहीतरी चांगलं प्रदर्शन राहिलंय. ते म्हणजेच माता पिता 8199 या संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या 66, 66 धावा. इथे गोलंदाजी चांगली होते मात्र यष्टीरक्षकाची साथ मिळाली नाही अक्षरशः मागच्या बॉल मध्ये. चांगला फटका आहे मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा करतायत चुकी आणि क्रिकेटच्या पटलामध्ये चुकीला माफी नाहीये. अजून एक आलाय चौकार. 4 धावा. इथे 70 धावा पूर्ण झाल्यात माता पिता 8199 संघाच्या आणि वैयक्तिक धावा प्रकाश तुंबड्याच्या बघितल्या तर मग 37 धावसंख्येवरती आपल्याला बघायला मिळतोय उर्वरित 13 चेंडूंमध्ये. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज मात्र मैदानाच्या आतमध्ये श्वान येताना दिसला आणि त्यांना नक्कीच बाहेर काढण्याचं काम करतील आमचे काही व्हॉलेंटियर्स. दरम्यान इथे चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 4 चौकार आल्यात. चांगला फटका आहे. 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षक करतील मिस्टर रुपेश गोवारी आणि इथून जर बघितलं तर मग या 5व्या षटकाची इथून मात्र समाप्ती झाली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 71 धावा. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये जर बघितलं आणि इथे एक टर्निंग पॉइंट फलंदाजी मास्टर प्रकाश तुंबडा करताना दिसलाय. 38 धावांवरती खेळताना दिसलाय. वैयक्तिक चेंडूंचा खेळ त्याने खेळलाय तो म्हणजे 14 चेंडूंमध्ये 38 धावा धावफलकावरती त्याच्या वैयक्तिक पाहायला मिळत आहेत.
12 धावांची अजून सुद्धा गरज आहे प्रकाश तुंबडाला. आता एक शेवटचं षटक इथून मात्र शिल्लक आहे. काय घडेल काय बिघडेल पाहिलं जाईल. तत्पुरती घेऊया डीजे आणि संधी आणि ऐकूया एक मधुर संगीत. रुपेश गोवारी नव्याने गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचं अंतिम षटक स्लोग ओव्हर टाकण्यासाठी सज्ज झालाय. आणि इथून जर बघितलं तर मग प्रकाश तुंबडा या फलंदाजाला फक्त 12 धावांची गरज आहे आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. आणि खरा खेळ दाखवायला हवा आहे प्रकाश तुंबडाने, कारण की विचार केला तर मग ब्रँड अँबॅसिडर या स्पर्धेचे आपल्याला बघायला मिळतात. चांगला फटका ऑन साइडला सजवलाय, चेंडू निघून जाईल. ऑन साइडला 6 धावांसाठी आला युथ 6 आउट ऑफ द पार्क षटकार. थँक्यू सो मच डीजे. काय फटका सजवलाय, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. आणि इथून प्रकाश तुंबड्याच्या 44 धावा स्कोर बोर्ड वरती वैयक्तिक पाहायला मिळाल्यात. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय मिस्टर प्रकाश तुंबडानं. आणि यावेळेला इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळालाय. फक्त 6 धाब्यांची गरज असेल. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 1, अजून सुद्धा 5 चेंडू हे निर्णायक राहतील. 77 धावा धावफलकावरती टीम माता पिता 8199 या संघाच्या पाहायला मिळत आहेत. षटकारांच्या हॅट्रिक साठी सुद्धा या ठिकाणी बक्षीस लागलंय तब्बल 1500 रुपयाचं. आमचे मित्र सागर सोमण यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस असेल. खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत संदीप डिंडा. तत्पुरती 2 धावा निश्चित केल्या जातील. क्या बात आहे, अतिशय जबरदस्त चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या वेगाने चपळाईने या धावा पूर्ण केल्या जातात. 46 धावा वैयक्तिक प्रकाश तुंबडाच्या. आणि धावसंख्या जर बघितली आपण संघाची तर जाऊन पोहोचते 79. 79 धावा या स्कोर बोर्ड वरती मात्र जोडल्या गेल्यात. यावेळेला चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत मिस्टर अक्षय. चेंडूला उचलून फेकी करतील. तत्पुरती 1 धाव मिळेल. आणि इथून अजय धोदडे याच्याकडे मात्र स्ट्राईक ही रोटेट केली जाईल. धावसंख्या 80 धावा धावफडकावरती 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जर बघितलं तर पार्थ पॅन्थर्स संघाचा जर विचार केला तर बॉडी लँग्वेज कुठेतरी लूज दिसली. आणि ज्या अनुषंगाने खऱ्या अर्थाने म्हणायचं झालं तर मग गोलंदाजी आणि जी क्षेत्ररक्षकाची भूमिका अदा करायची होती ती व्यवस्थितरित्या पाहायला मिळालीच नाहीये. 80 धावा धावफडकावरती माता पिता 8199 या संघाच्या पाहायला मिळाल्यात. चांगला बॉल यावेळेला डॉट करून फायदा नाही आहे, कारण की समोर आपण बघताय प्रकाश तुंबडा 47 या अंकावरती आहेत. फक्त 3 धावांची गरज आहे. सध्याच्या घडीला चेंडू टाकून झालेत ते म्हणजे 4. इथे चेंडू काय जबरदस्त हाताळलाय. रुपेश गोवारीचं सुद्धा कौतुक असेल. लेग ब्रेक पद्धतीचा बॉल जसा पडला ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा चेंडू होता. समोर केलंय क्षेत्ररक्षक आहेत, मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी आलाय दर्जेदार चौकार अजय दुधोडेच्या बॅट मधून. इथे कदाचित जर स्ट्राईक रोटेट झाली नसती तर मात्र प्रकाश तुंबडाची 50 कदाचित बघायला मिळाली असती. मात्र इथे अजय धोदडेचं देखील कौतुक. 4 धावा या बॉलवरती बघायला मिळाल्यात. शेवटचा अंतिम बॉल. मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक अक्षय चेंडूच्या खाली करणार नाही या चुकी. आणि यावेळेस जर बघितलं तर शेवटच्या बॉलवरती मिळालेली ही सफलता रुपेश गोवारीला. इथून एक डावीची झाली समाप्ती. जवळजवळ 6 षटकांमध्ये बनवल्या 84 धावा. आणि ते प्रकाश तुंबडा 17 चेंडूमध्ये 47 धावा वैयक्तिक बनवल्यात आपल्या संघासाठी. जोरदार टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत, कारण की या स्पर्धेचा एक ब्रँड अँबॅसेडर आपल्याला पाहायला मिळाला आहे मिस्टर प्रकाश तुंबडा. आणि या शेवटच्या मॅचमध्ये त्याने दमखम दाखवणारी फलंदाजी अदा केली आहे. 17 चेंडूमध्ये वैयक्तिक 47 धावा त्याच्या आपल्याला बघायला मिळाल्यात. इथून विचार केला तर मग धावा बनवायच्या समोरच्या संघाला, त्या म्हणजेच 85 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील, काय घडेल काय बिघडेल.
पॅन्थर्स या संघासाठी हा इम्पॉर्टंट मॅच आहे आणि 6 षटकांमध्ये या धावा त्यांना निश्चित बनवाव्या लागतील. कशा पद्धतीने बनवल्या जातील हे देखील पाहिले जाईल. तत्पुरती जाऊया डीजे कडे आणि ऐकूया मधुर संगीत आणि मैदानाच्या आतमध्ये येऊया. तत्पुरती जोडले जातील मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक गुरुवर्य सागरजी माळी सर. फलंदाज पाठवून द्या. तर धन्यवाद राहुल. एक जबरदस्त मॅच आपल्या समोर आहे. मात्र लक्षात असू द्या, आपण जर बघितलं तर हा जो मॅच आहे ना, हा मॅच पार्थ पॅन्थर्स या संघासाठी डू ऑर डायची कंडिशन आहे. करो या मरो ची परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि परिस्थिती का इथे नक्कीच निर्माण झालेली आहे. तर त्याने अगोदर एक मॅच जर बघितला तर नक्कीच हातातनं थोडासा घालवला होता आणि आता शेवटची संधी असेल या लीग स्टेजेसवरती. जर जिंकलात तर सुपर मला वाटते 8 मध्ये येस, कारण 4 दिवसाच्या टुर्नामेंटात 2-2 काढतो म्हणजे सुपर 8 मध्ये जाण्याची संधी मिळेल. आणि जर पराभूत झाला तर मात्र आपला रन रेट जर मला वाटते एकच त्यांच्याकडे विजय हा मिळणार आहे त्यांना. तर आपण पाहू शकता की इथे डू ऑर डायची कंडिशन आहे. करो या मरूची परिस्थिती आहे. या ठिकाणी आपण जर ऑफिशियली वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे की जे 2 टेबल टॉपर असतील आजच्या दिवसाचे तेच क्वालिफाय करताना दिसतील. म्हणजे अगोदर तुमचा पॉईंट आणि त्यानंतर तुमचा नेट रन रेट हा या ठिकाणी बघायला मिळणार आहे. म्हणजे डू ऑर डायची कंडिशन आहे. इकडं जर जिंकला पार्थ पॅन्थर्स हा संघ तर डायरेक्ट 4 पॉईंट होतील. म्हणजेच क्लिअर या ठिकाणी त्यांच्याकडे 4 पॉईंट आपल्याला बघायला मिळतील. आणि जर पराभूत झाला तर इथे नेट रन रेट वरती इथे नजरा असतील आणि तेव्हा आपल्याला बघायला मिळेल की काय निर्णय ह्या नेट रन रेट देतोय हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. धावसंख्या आपण पाहू शकतात आतापर्यंत जी एकूण झालेली आहे ती म्हणजेच 84 धावा. 85 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवण्याची आम्ही नक्कीच विनंती करतोय. आपण पाहतोय भरपूर बघा 36 चेंडू आहेत आणि 36 चेंडूमध्ये 35 धावांची गरज आहे. मी म्हणेन ना तुमचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे आणि ह्या दृष्टिकोनानंतरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्य असो वा खेळाचं मैदान, तुमचा त्या खेळाविषयी तुमचा त्या आयुष्याविषयी जो असलेला सकारात्मक दृष्टिकोन आहे तो फार महत्त्वाचा आहे. इथे जिंकण्याच्या ईर्ष्येने उतरलात तर तुम्हाला जिंकणं हे सोपं जाईल आणि नाराज मनाने जर उतरला तर मी म्हणेन इथे थोडंसं कठीण होऊन जाईल. मात्र डू ऑर डाय, करो या मरोची परिस्थिती, जिंकू किंवा मरू. आणि इथे एकच ध्येय ठेवावं लागेल की या 85 धावा आम्हाला करायच्याच आहेत. आमच्या या ठिकाणी जोडले गेलेत आम्हाला
साथ म्हणून देण्यासाठी इथे दर्शन डबके. दर्शन, किती चेंडूमध्ये किती षटकांमध्ये हा धावसंख्या तुला हवे, की हा जिंकायचं जर असेल तर किमान किती चेंडूमध्ये जिंकायला हवं? बघा, चेंडूचा विचार केला नाही तरी चालेल, परंतु इथे जिंकणं महत्त्वाचं आहे पार्थ पॅन्थर संघाला. कारण जर जिंकले तर तुमचं भवितव्य या टुर्नामेंटमध्ये अस्तित्वात राहील. जर इथून जर तुम्ही मॅच गमावला तर नक्कीच तुमचं भवितव्य थोडंसं धोक्यामध्ये असेल. नक्कीच. अगोदर जर रन रेट आपण पाहिला तर थोडासा मायनस कामगिरी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यामुळं त्यांचा जो नेट रन रेट मला वाटतं थोडासा मायनसमध्येच असेल. कारण आपण पाहतोय सॉफ्टवेअर ते काय दाखवेल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र तुम्हाला जर जिंकायचं, इथे सुपर 8मध्ये जायचं असेल तर करो या मरूची परिस्थिती आहे. मी म्हणेन जिंकण्यासाठी उतरा, कारण की खेळण्यासाठी तर सर्वच उतरतात, मात्र जिंकणं हे फार महत्त्वाचं आहे. एकतर लीग स्टेजचा हा शेवटचा मॅच आणि 2 फलंदाज मैदानामध्ये आलेत. हेमंत गोडविंदे आणि उमेश परेड. पहिला चेंडू, अनुभव दिसतोय प्रकाश तुंबडा याच्या गोलंदाजीमध्ये. मात्र समोर तुमच्या कितीही मोठा गोलंदाज असला तरी सुद्धा आज तुमच्याकडे संधी नाही. आयुष्य या आजच्या दिवसात जर पाहिलं तर तुमचं एवढंच आहे, कारण या ठिकाणी समोर पकडला गेलाय. अगोदरच परफेक्ट चेंडू हाताळला गेला होता. क्या बात है, फलंदाज बाद. गेला डोंगरी गवतीने वाट पाहिते. गवत्या गेला डोंगरी गवतीने वाट पाहिते. काय जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र सामना या ठिकाणी बघायला मिळेल. प्रकाश तुंबडा यांच्यासाठी पारितोषिक आलंय रोशन गोवारे यांच्या माध्यमातून. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये असतील प्रकाश तुंबडा यांना, अप्पी यांना. आणि त्याच्या समोर आलाय त्याच्याच परिसरातील एक उत्कृष्ट असा खेळाडू अजित घरात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तलवार फिरली होती, वार काय होत नाहीयेत. आणि तलवार फिरली तरी चालेल, मात्र वार व्हावे लागतील. कारण पुन्हा एकदा म्हणेन, ही संधी या लीग स्टेजवरती तुम्हाला कोणीच देणार नाही. नंतर शेवटची मॅच, शेवटची इनिंग आजच्या दिवसातली. इकडनं जिंकला तर पुढे जाल, इकडनं जिंकला तर मागे पडाल. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, राकेश सावरा होता. राकेश याने मात्र सोडलाय जेल. एक धाव मात्र मिळाली आणि या एका धावेनं धाव संख्येचं अकाउंट हे उघडलं गेलंय. तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी होते आणि किती तुम्हाला तिथे यश मिळतं सुरुवातीला, त्यापेक्षा अख्ख्या आयुष्यामध्ये तुम्ही काय करता ते महत्वाचं आहे. नजर नाहीये चेंडूवरती फलंदाजाची. जागेवरनं खडे खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज उमेश परेड यांनी. उमेश याच्याकडे मोठे फटके आहेत, त्याच्याकडे नक्कीच चांगली खेळी आहे. जशी खेळी प्रकाशाने केली होती तीच खेळी करावं लागेल त्याला सुद्धा. हलक्या हाताने खेळला जात आहे चेंडूला. फक्त एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये चेंडूला धाडण्याचा प्रयत्न. मिडऑफचा क्षेत्ररक्षक गेला. चेंडूला फील्ड करण्याच्या नादामध्ये नक्कीच थोडीशी मिसफील्ड बॅकिंगला होता सूरज. चेंडूला उचललाय आणि फेकला गेलाय. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी मिळाली. एक उत्कृष्ट षटकाची समाप्ती झाली. दर्शन 2च धावा दिल्यात. नक्कीच सागर सर, बघायला गेलं तर 2 धावा खर्च केल्यात, परंतु इथून ना परिश्रम करावे लागतील पार्थ पॅन्थर्स या संघाला. कारण परिश्रम केलं तर तुम्हाला यश मिळेल. जर इथे परिश्रम नाही केले तर तुम्ही माघारी परततील. आता इथून मोठे फटके खेळण्याची गरज असेल, कारण प्रकाश तुंबड्यांचे षटक संपलेलं आहे. यानंतरचे षटक अजून एक प्रकाश तुंबडा नक्कीच हाताळतील, परंतु या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण पावलं षटक 2चं षटक चालू होईल. नक्कीच आपण पाहू शकता. आता पुन्हा एकदा लेफ्ट आर्म गोलंदाज वापरला जातोय. राकेश सावरा पुन्हा एकदा आलाय, जो की अगोदर आपल्या फेममध्ये दिसला होता क्षेत्ररक्षण करताना, आता गोलंदाजी करताना दिसेल. ते मात्र मी म्हणेन जो संघर्ष भिकल्या दिंडा यांनी केला आणि जवळजवळ आयुष्याच्या 10व्या वर्षापासून त्यांनी जे आपलं अधिवेशनचं तारपा वाजनाला सुरुवात केली, आज 90 वर्ष किंवा 92 वर्ष आपण पाहतोय त्यांचं वय आहे. आणि आज त्यांना पद्मश्री आपण पाहतोय की जाहीर झालेला दिसतोय. म्हणजेच आज
8 दिवसापूर्वीच हा पद्मश्री जाहीर झालेला असतो. म्हणजे संघर्ष किती होता आयुष्यामध्ये, तोच संघर्ष या ठिकाणी आपण पाहतोय. कारण की जर बघितलं आदिवासी म्हटलं तर संघर्ष आपल्या पाट्याला पुजलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑफला खेळलाय, लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडूला लॉंग ऑफच्या वरन 6 धावांसाठी षटकार. नाते हम जोडी तुम जोडी र सांग नाताया नाही जोडी र नाताया नाही जोडी र नाताया नाही जोडी. जे धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या झाली 8 धावा. धावा येणं गरजेचं आहे पार्थ पॅन्थर या संघासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडूला पाठवलाय डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी षटकार. नाते हम जोडी तुम जोडी र सांग नाताया नाही जोडी र नाताया नाही जोडी र नाताया नाही. चला या ठिकाणी आपण पाहू शकता धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच चालाय. इथे मात्र मॅच बनत असताना दिसते. जर जिंकायचं असेल तर नक्कीच याच पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, आक्रमक फलंदाजी करावी लागेल. आणि नक्कीच अर्थातच मी म्हणेन ना पार्थ पॅन्थर्स या संघाला या ठिकाणी 2 पॉईंटसाठी नक्कीच हा संघर्ष करावा लागेल. संघर्ष, आयुष्य म्हणजे संघर्ष. आणि क्रिकेटच्या मैदानावरती हा संघर्ष नक्कीच नेहमी प्रत्येक खेळाडूच्या वाट्याला येतोय. शॉर्ट पिच बॉल लवकर खेळला, चेंडूला थोडासा वेट करायला हवा होता फलंदाजाने. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये. सिंगल मिळाली, सिंगलला धाव फलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तो 15 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त चेंडू. आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय राकेश, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. ओव्हर द विकेटचा मारा करत असताना एक इफेक्टिव्ह गोलंदाजी बघायला मिळते. शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज. इथे नाराज होतोय अजित. आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच अजित. भरी भरी रील्स पुरी इंस्टाला रील बनवशील तई पुरी लाईक मिळतील. इंस्टाला रील बनवशील तई पुरी लाईक मिळतील. पुरी अन्न माझी कडे तू सेटिंग करून चाललीस काय पुरी दूर दूर. कुठल्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जाईल मला वाटते. संजय धिंडा आलाय मैदानाच्या आतमध्ये. संजय दरम्यान या ठिकाणी फलंदाज येतोय संजय धिंडा. आपण आताच उल्लेख केला दाखल्या धिंडा यांचा. त्याच पद्धतीनं धिंडा नावाचा अजून एक व्यक्ती आपल्याला बघायला मिळतो या क्रिकेटच्या पटलावरती. मात्र इथे पहिलाच या इनिंगमध्ये नाव रोशन करायचं असेल तर पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल. जसं म्हटलं जातं की ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे जीने में. संघर्ष आहे, मनामध्ये संघर्ष नक्कीच असेल. शॉर्ट पिच बॉल, भरपूर काही चेंजेस करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाच्या माध्यमातून झाली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. दंडित केले पंचांनी. वाईट बॉल आणि एक बाउन्सरची ताकीद सुद्धा दिली गेली आहे. धाव संख्या धाव फलकावरती लागली आतापर्यंत ती म्हणजे 16. विजयासाठी लक्ष 85चं. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईट चेंडूची नोंद पुन्हा एकदा. आणि इथे आपण पाहू शकता पंच या ठिकाणी सांगतात की हा चेंडू वाईट बॉल आहे. धाव फलक, नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर प्लीज. धाव संख्या 17 धावा. अगर तुम्हाला डाऊट असेल, एनी क्वेरी, एनी क्वेश्चन, तर रिव्ह्यू या तुम्ही घेऊ शकता. एक रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. दरम्यान ऑन साइडला शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि आलाय विकेट. ओमसाई ग्रुप वाला पिंचा दादा परेड आला ट्रिपल 4 वाला. पिंचा दादा परेड आला ट्रिपल 4 वाला.
थोडासा मागे गेला होता आणि अगेन जर स्पिन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसतोय. टायमिंग थोडीशी खराब झाली. सूरज माळी त्या ठिकाणी तैनात होता मिड विकेट स्क्वेअर लेग रिजनमध्ये आणि त्याने चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 षटक आणि 5 चेंडू टाकून झालेत. 25 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे. म्हणजे दिल्ली दूर नाहीये जर डबके पाहिलं तर. नक्कीच नक्कीच इथून आता मोठे वडक्यांची आवश्यकता असेल. एका साईडला बघितलं तर आपण उमेश परेडांना पाहतोय, परंतु आता स्ट्राईकवरती आलेत अक्षय जाधव, एक आक्रमक फलंदाज. अर्थातच अक्षयला तुम्ही या ठिकाणी जर शांत ठेवलं तर नक्कीच काहीतरी घडू शकतं. जोपर्यंत अक्षय मैदानामध्ये आहे मी तरी म्हणेन की मॅचमध्ये पार्थ पॅन्थर्स हा मॅचमध्ये आहे. कुठल्याही क्षणी गेअर चेंज करणारा फलंदाज या वर्षामध्ये तुफान फॉर्ममध्ये आहे आणि तोच आलाय मैदानामध्ये आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू, नवनाथ गहिला, खेलते रहो जीवदान आशीर्वाद. क्या बात है. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडेंगे कॅच तो जितेंगे मॅच. इथे आमचे डीजे सुद्धा कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न करतात सध्या. त्यांचा थोडंसं सूचना आली आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कोणाचं तरी ऐकायला पाहिजे, त्यामुळं दर्शन या ठिकाणी आमचे डीजे सुद्धा नक्कीच चांगले शब्द पुरवतात. यस दर्शन, या सुटलेल्या जेलबद्दल काय ते सांगशील? नक्कीच हा कॅच नाही तर मॅच होती, कारण अक्षय जाधव सारखा फलंदाजाला आपण जर जीवनदान मिळालं तर संधीचं नक्कीच सोनं केलं जाईल. कारण अक्षय यांच्याकडे मोठे मोठे फटके नक्कीच आपण येताना पाहिले आहेत. आणि त्याच्या बाजूला पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला आपण उमेश यांना सुद्धा पाहतोय, जो एक आक्रमक खेळी त्यांनी दुसऱ्या षटकामध्ये केलाय. म्हणजे 2 षटकात त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु आता पुन्हा एकदा स्ट्राईकवरती अक्षय जाधव आलेत आणि बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा आपण प्रकाश तुंबड्यांना पाहतोय. नक्कीच हे ऑब्स्टिकल येत राहणार. 2 विकेटसाठी 500 रुपये या ठिकाणी जाहीर झालेले आहेत रोशन गोवार यांच्या माध्यमातून प्रकाश तोंबडा यांच्यासाठी. मी म्हणेन हा बॅटल चांगला आहे. मैदानाच्या आतमध्ये हा बॅटल चांगला असेल. ज्या विरुद्ध आपण जर बघितलं तर नक्कीच अक्षय जाधव आणि त्याच्या विरुद्ध असेल तो म्हणजे प्रकाश तोंबडा. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे तिकडे. राकेश सावरा धावफलक 1 पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 19 या धावसंख्येवरती टार्गेट आहे 85चं. करंट रन रेट आहे ते म्हणजेच 8.77चं करंट रन रेट आहे. आणि अजून सुद्धा रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिलं तर 17चं झालंय. 23 चेंडू 66 धावा जड नाही आहेत, अशक्य नाही आहेत. मी म्हणेन या ठिकाणी प्रयत्न व्हायला हवेत. प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं गेलंय. भारतीय संस्कृती महान संस्कृती आहे, त्यामध्ये नक्कीच ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू गेला ऑफ साईडला. मात्र फरक पडेल का तर नाही, कारण की अक्षय याने दाखवलाय तडाखा, माफ करा उमेश याने दाखवलाय तडाखा आणि चेंडू गेलाय 6 धावांसाठी षटकार. काय जबरदस्त. उमेश परेड हा आयकॉन कॅटेगरीचा प्लेअर आहे, त्याच्यासमोर ब्रँड अँबॅसिडर आहे आणि कॉन्टेस्ट. या ठिकाणी आता मात्र प्रयत्न होता, नशिबाची साथ. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चाललाय सुसाट वेगाना. 4 धावांसाठी चौकार. काय पाहिजे तुला नेमका, सांग काय पाहिजे तुला नेमका. काय जबरदस्त. इथे मात्र दर्शन या ठिकाणी एक वेलकम बाउंड्री आली. असं वाटलंय की इथे पार्थ पॅन्थर्स स्थितीमध्ये आला, मात्र क्रिकेट आहे. नक्कीच नसीब भी बहादुरी का साथ देती है. आता मात्र टायमिंग झालेला नाहीये, टायमिंग झालेला नाहीये. काय घडेल काय बिघडेल. 1 धाव नक्कीच मिळाली आणि आता अक्षय जाधव हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी स्ट्राईक वरती येत असताना 20 चेंडू आणि 20 चेंडूमध्ये 55 धावांची गरज येते. तू डाल डाल तो मैं पात पात. दरम्यान मी म्हटलं होतं की थोडासा स्टेबल वाटतोय पार्थ पॅन्थर्स, मात्र क्रिकेट आहे आणि हेच आहे क्रिकेट. एका क्षणाला राजा, दुसऱ्या क्षणाला लगेच रंक. फलंदाज बाद अक्षय जाधव.
ब्रँड अँबॅसेडरने आपला ब्रँड दाखवलाय. प्रकाश तुंबडा याने आपला टॅलेंट दाखवलाय. त्याने आपला अनुभवाचा पूर्ण वापर केलाय आणि एक भरवशाच्या फलंदाजाला मात्र त्याने मैदानातून तंबूचा रस्ता हा दाखवलाय. नव्यानं फलंदाज आला तो म्हणजेच राज घाटाल आणि राज घाटाल याच्याकडे सुद्धा तगडी फटकेबाजीची खेळी आहे. दर्शन कितीपर्यंत खामोश ठेवू शकता राज याला? नक्कीच राज यांना या खेळपट्टीवर राज करावा लागेल. जर हा सामना जिंकायचा असेल पार्थ पॅन्थर संघाला तर इथून मोठे फटक्यांची आवश्यकता दुसऱ्या साईडून सुद्धा पाहिजे. नक्कीच साथ द्यावी लागेल. उमेश आहे, राज आहे, राज्य करावं लागेल या खेळपट्टीवरती. नक्कीच दर्शनाने सांगितलं लेफ्ट आर्म ओर द विकेट. अपील केली जाते मात्र पंच दर्शवतात की थोडासा नक्कीच या ठिकाणी साशंकता होती पंचांच्या मनामध्ये. अपील नाकारली गेली. दरम्यान आपण पाहू शकतो डॉटनं हे षटकाची झाली समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती म्हणजे 4 बाद 30 पार्थ पॅन्थर्स या संघाची. बघा लाईव्हच्या माध्यमातून हे आलेख दर्शवले गेले आहेत आणि आलेख मध्ये दिसतोय जो पिंक कलर आहे तो पिंक कलर आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच पार्थ पॅन्थर्स या संघाचा. आणि सध्या सुरुवातीचा जो आलेख होता थोडासा खाली होता. दुसऱ्या क्रमांकाचा आलेख जर आपण पाहिला थोडासा अजून खाली आहे कारण की 2 विकेट त्या ठिकाणी पडलेत. तिसऱ्या क्रमांकाचा जो आलेख आहे तिथे थोडेसे वर आहेत मात्र इकडनं चढता क्रम करावा लागणार आहे आणि अशा पद्धतीने हे क्रिकेट खेळावं. प्रत्येक षटकामागे बघा हे हा जी लाईन आहे ही लाईन सध्या तरी आपण जर पाहतोय ही एकदम ब्ल्यू कलरची जी लाईन आहे ती सध्या पार्थ पॅन्थर्स या संघाची दर्शवली आहे. थोडीशी खाली चालली आहे मात्र इकडनं उसळी घ्यावी लागेल शेअर बाजारासारखी. नक्कीच इकडे पाणी सुद्धा आलं आणि थोडंसं कानमंत्र सुद्धा आलाय डगआउटमधून. कारण इथून पाहिलं तर पार्थ पॅन्थर संघाला तर पाहिलं गेलं तर मोठे फटक्यांची आवश्यकता आहे आणि मोठे फटके पाहिलं तर उमेशाच्या बॅटमधून आले आहेत परंतु समोरच्या बॅटरकडून सुद्धा ती अपेक्षा असेल. कारण बघा दोन्ही फलंदाज पाहिलं तर स्ट्रायकर फलंदाज आहेत आणि मोठे फटके नक्कीच या दोन्ही बॅटरकडून येणं गरजेचं असेल. नक्कीच नक्कीच गोलंदाजी मार्कवरती आलाय वैभव सोळे. अजून एक अष्टपैलू कॅटेगरीतला हा खेळाडू आहे. ऑलराऊंडर कॅटेगरीतला हा खेळाडू आहे आणि मी म्हणेन याच्याकडे अपेक्षा करायला काहीच हरकत नाही आहे प्रकाश तुंबड्याला. कारण ज्या पद्धतीने 3 षटकं झालेत त्याच्यामधले 2 षटकं आपण बघतोय प्रकाश तुंबड्याने हाताळलेले आहेत आणि 1 षटक जर आपण बघितलं तर 1 षटक जे होतं ते राकेश सावरा या खेळाडूने टाकलंय. तर वैभव सोहळे हे 4थं षटक टाकण्यासाठी आले. सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघा 85चं टार्गेट आहे. करंट रन रेट आहे 10.00चं आणि रिक्वायर रन रेट किती आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला दर्शवतोय. दरम्यान 18 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. वैभव सोहळे आलाय आणि समोर आहे उमेश. शॉर्ट पेज बॉल ऑन साइडला शतरक्षक तैनात. उंच पुरा असा शतरक्षक होता मात्र त्याच्या डोक्याला नक्कीच दिलाय शॉट. आलाय षटकार. सतरा चेंडू 49 धावा. दर्शन डबके काय म्हणाले या परिस्थितीविषयी? बघा इथून पाहिलं गेलं तर पाच पॅच संघ जिंकला पाहिजे. यावेळेस बॅक टू बॅक दुसरा येतोय लांब 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 खूपच लांब षटकार 6. बघा 7 यस थँक्यू डीजे. अभी नहीं तो कभी नहीं टुपा टूप चुना टूप. क्या बात है. बघा सागर सर पाहायला गेलं तर इथे गरज होती षटकारांची. ना सूरत देखते ना मुहूर्त देखते ये तो अपनी टीम की जरूरत देखते आणि जरूरतेचं काम यावेळेस उमेश परेडने केलंय. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय
चिंचोटीचा गावची प्रीमियर लीग असते त्यावेळेस हा डायलॉग आम्हाला ऐकायला मिळतो. दरम्यान हा चेंडू नो बॉल. घंटी बजेगी, सायरन बजेगा. सायरन वाजलंय आणि ही धोक्याची घंटा वाजली आहे. आत्मविश्वास या ठिकाणी बघायला मिळतोय. बघा टेबलला टॉपर कोण करेल आता हा प्रश्न निर्माण झालाय, कारण 16 चेंडूवर 42 धावांची गरज आहे. नक्कीच नक्कीच. आता जे दोन्ही संघ जे एक एक मॅच जिंकले आहेत त्यांच्या सुद्धा हृदयाचे ठोके वाढले असतील सागर सर. नक्कीच नक्कीच, कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे पार्थ पॅन्थर्स, रुद्राक्ष स्पोर्ट्स हे संघ नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं होतं. एक एक मॅच जिंकला होता. लॉर फुलटॉस लॉंग आपल्या या ठिकाणी खेळलाय. षटकाराची हॅट्रिक झाली आहे. 6 धावा या आल्यात. षटकार. आता मात्र धाव संख्या आपण पाहतोय 12 चेंडू मध्ये 43 या घणाघाती खेळीच्या मार्गावरती आहे. तो म्हणजेच उमेश परेड नावाचा क्रॅकिंग सिक्सर बादशाह म्हणायला काहीच हरकत नाहीये. एक हाती सत्ता लढवतोय जसा पावनखिंडीमध्ये लढला बाजी प्रभू, या क्रिकेटच्या मैदानावरती लढतोय तो म्हणजे उमेश परेड. नक्कीच नक्कीच. इथून पाहिलं तर वैभवांना कमबॅक करावं लागेल, इथून विकेट मिळवावी लागेल माता पिता या संघाला, कारण उमेश आता पाहतो तर थोडंसं अडचणीमध्ये आणताना पाहिलंय. आक्रमक स्थितीमध्ये वैभव सोळे. लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा चेंडूने दिलाय गुंगारा. चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. आलाय चौकार. वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली बघा कशा पद्धतीने फटका खेळलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, भरपूर लांब राहिला, चांगला फाईन खेळला होता चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या जवळून. नो चान्स फॉर द राकेश ठाकरे अँड इट वॉज 4 रन. 13 चेंडू 47 धावा. 3 धावांनी कमी पडलाय. अजून सुद्धा नाबाद जिंदाबाद खेळी करतोय. नाबाद जिंदाबाद खेळी उमेश परेड. वॉट अ बॅटिंग बाय उमेश परेड. जबरदस्त. काय घडतंय काय बिघडतंय. राकेश सावर त्या ठिकाणी आहे. राकेश सावराच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. मी म्हणेन मॅच एवढी टफ झाली आहे. 13 चेंडू 31 धावा. एक इकडचा तिकडे किंवा तिकडचा एक इकडे. काय घडेल. 48 धावा धावफलकावरती. वैयक्तिक धावसंख्या 14 चेंडू मध्ये मात्र नॉन स्ट्राइक एंडला राहिलाय. आणि आता आलाय राज शांत आहे. 1 चेंडू खेळलाय. डॉट डिलिव्हरी त्याने खेळली होती. आता मात्र या ठिकाणी राजाला खामोश ठेवलं जात आहे. वैभव सोळे याचं हे षटक जर आपण पाहिलं तर किती धावा देऊन गेलं हे सुद्धा आपल्याला दर्शवलं जाईल. मात्र दरम्यान 54 धावा धावफलकावरती. 4 गडी हे नक्कीच बाद झालेले असले तर एक षटक हाताळलं वैभव याने. एकही विकेट त्याला मिळालं नाही. मात्र भरपूर मार पडलाय. धुण्याचं काम केलंय. 24 धावा आल्यात. आणि इथे मात्र काय जबरदस्त फलंदाजी. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक 14 चेंडू मध्ये आलाय. स्ट्राईक वरती कोण असेल तर नक्कीच उमेश परेड. क्या बात है. सुपर्ब बॅटिंग. मात्र क्रिकेट आहे, जिकडनं आपण रिलॅक्स होतो तिकडनं क्रिकेट तुम्हाला नवीन दृश्य दाखवणार. हा क्रिकेटचा आमचा अनुभव बोलतोय. नक्कीच नक्कीच. इकडून पाहायला गेलं तर माता पिता संघाला कमबॅक करावं लागेल. इथून सुद्धा मॅच अजून सुद्धा गरम झाले आहे. इंजिन गरम झालेलं आहे. इंजिनला थंड करायचं काम आता नवनाथ यांना करावं लागेल. बघा संध्याकाळचं सत्र चालू आहे. नवनाथ गहिला या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आल्यात नवीन षटक हाताळण्यासाठी. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5वं षटक. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावांची गरज असेल हे नक्कीच आम्ही तुम्हाला सांगतोय लगेच. बघा स्कोर बोर्ड आपल्याला दिसेल. 12 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा 48 धावांवरती वैयक्तिक कामगिरी करणारा उमेश मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि नवनाथ गहिला आलाय. नवनाथ गहिला हा काही या ठिकाणी चमत्कार करेल का पाहणं गरजेचं आहे. इथं जर चमत्कार झाला त्या टेबलच्या टॉपवरती जाताना दिसेल तो म्हणजेच माता पिता. अन्यथा या ठिकाणी नक्कीच बाजी पाडण्यासाठी तयार झालाय तो म्हणजे उमेश. काय घडतंय काय बिघडतंय नवनाथ गहिला टू उमेश परेड.
शॉर्ट पिच बॉल हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल, पाहणं गरजेचं आहे. 50 होतेत का? या ठिकाणी टाळ्या झाल्या पाहिजेत या फलंदाजासाठी. 15 चेंडू 50 धावा. कॅमेऱ्याच्या दिशेने नक्कीच बॅट उंचवायला हवी. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. ना संघर्ष ना तकलीफ, तो क्या मजा है जीने में. जब बड़ी बड़ी तूफाने थम जाती है, जब आग लगे सीने में. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती असलेला उमेश परेड नावाचा हा ब्रँडेड खेळाडू आपला ब्रँड दर्शवताना 15 चेंडू 50 धावा त्याने केल्यात. नाबाद खेळतो मैदानाच्या आतमध्ये अजून सुद्धा. मॅच मात्र अजून बाकी आहे. नवनाथ गैला टू उमेश परेड. काय जबरदस्त गोलंदाजी. इथे मात्र आपण पाहू शकतो या ठिकाणी काय घडलंय. तर नक्कीच एक निर्धाव चेंडूची समाप्ती. दुसरा चेंडू लगेच निर्धाव टाकलाय. आता किती चेंडू किती धावा, किती चेंडू आणि किती धावांची गरज असेल तर 10 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. सामना नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये आहे. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काय घडतंय काय बिघडतंय. सामना सुरू आहे पार्थ पॅन्थर्स विरुद्ध माता पिता 8199 या संघामध्ये. नवनाथ याचा हा चेंडू व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. या ठिकाणी आपण पाहू शकतो मिस्टर एक्स्ट्राच्या रूपानं धावफलक वाढताना दिसतोय व्हाईटच्या रूपानं. 10 चेंडू 28 धावा. ते नक्कीच परिस्थिती थोडीशी बदलले दर्शन. नक्कीच पाहायला गेलं तर इथे उमेश यांची विकेट महत्वाची असेल मातापिता संघासाठी. जर उमेश यांना बाद केलं तर कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो मातापिता संघ. परंतु आता पाहतोय नवनाथ यांचं चांगले गोलंदाजी केलंय आतापर्यंत. नक्कीच चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. ऑन साइडला ये लगा विरारी से डायरेक्ट नाला सोपारा षटकार. बघा चेंडूवरती नाव दिसतंय आदिवासी प्रीमियर लीग. एवढ्या चांगल्या पद्धतीनं या चेंडूला टिपलंय. क्या बात आहे डिबेन लाईव्ह, क्या बात आहे. नयन तांडेल आपले नक्कीच आभार. बघा नाव दिसतंय त्या चेंडूवरचं. एवढ्या चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चेंडूला टिपलं होतं. डायरेक्ट चेंडू वॉश करण्यासाठी नदीमध्ये. काय जबरदस्त 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. रेकॉर्ड आलाय दर्शन याच्याकडे. नक्कीच बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये 90 धावा वैयक्तिक पटकावलं होतं या बॅटरने. तोच बॅटर इन फॉर्म बॅटर आपण पाहतोय या APL मध्ये. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. या ठिकाणी आला ऑन द कार्पेट शतरक्षक. त्या ठिकाणी चांगलं शतरक्षक सूरज माळी याच्या माध्यमातून सिंगल. दुर्घटना से देर भली यहाँ पर उमेश परेड की गाडी चली ताराराम पंप. 18 चेंडू 57 धावा बनवल्यात. 8 चेंडूंची अजून सुद्धा खेळी बाकी. 21 धावांची गरज आहे. आणि आता काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये रंगतदार स्थितीमध्ये मॅच आलाय. बघा कुकरची शिट्टी वाजलेली आहे इथे पाहिलं तर दोन्ही संघाकडून. कारण हार्टबीट आता सगळ्यांचे वाढले तर वाढले गेले आहेत. कुकर नाही दर्शन, ही धोक्याची शिट्टी वाजली आहे. आता मात्र राज यांनी या शॉर्ट पिच चेंडूला केलाय हुक आणि चेंडूला इथे पाठवलाय आसिफ बायच्या त्या कंपनीमध्ये. नक्कीच 6 धावांसाठी षटकार. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदल रहा है सागर सर. टरबूजो को देखा खरबूजे ने भी रंग बदला. चला बाई इथे लाल पट्ट्याच्या आतमध्ये जे आहेत त्यांनी बांधाचे तिकून कृपया करून आतमध्ये येऊ नका. मॅच कोणी जिंको मैदानामध्ये येणं नाही. आई ग्रुप भाटपाडाच्या माध्यमातून उमेश याने जर मॅच जिंकवला तर 500 रुपये दिले जाणार आहेत. 7 चेंडू 15 धावा. मी तरी सुद्धा म्हणेन किती स्टेबल स्थितीमध्ये वाटत असला पार्थ पॅन्थर तरी सुद्धा म्हणेन अजून अर्ध्या हलकुंडाने पिवळे होऊ नका. 7 चेंडू 15 धावा अजून हव्यात. याला म्हटलं तर क्रिकेट. आता 6 चेंडू 15 धावा या सोप्या नाहीयेत. असं वाटत असलं की पार्थ पॅन्थर संघाची गाडी रुलावरती आली आहे. मात्र स्टेशन कुठे आहे? स्टेशन माहिती असायला हवं. जाऊया डिजाईनच्याकडे. ऐकूया सुंदर असं गीत.
थँक्यू डीजे. बघा माता पिता 8199 म्हणजे 99 कंपॅरिझन पाहिलं तर 71 धावा होत्या 5 षटकानंतर 3 गडी गमावले होते. इथे एक पाऊल मागे आहे तो म्हणजे पार्थ पॅन्थर्स अजून सुद्धा, कारण की त्यांनी 4 विकेट गमावल्यात आणि फक्त 70 धावा बनवल्यात म्हणजे 1 धावेनं मागे पडलाय, 1 विकेट सुद्धा जास्त गमावलाय. दर्शन काय म्हणशील, हा मॅच कोणाच्या बाजूने जातोय? नाही, आता पाहिलं तर तरुची पार्टी तर दोन्ही समांतर आहेत. 6 मध्ये 15ची आवश्यकता आहे आणि सागर सर कालचा पहिला दिवस आणि दुसरी मॅच त्याच्यामध्ये 6 मध्ये 15 पाहिजे होते आणि महेंद्र कांबळे यांनी मॅच जिंकवली होती. तसंच काहीतरी गोलंदाजी करावी लागेल. गणेश आपण पाहतोय हे जे खेळाडू आहेत 15 खेळाडू आपण प्रत्येक संघाला जे दिलेले आहेत ते बेस्ट खेळाडू आहेत आणि त्या बेस्ट खेळाडूंना आपण पाहतोय की नक्कीच अडचणीच्या क्षणातून संघाला कसं पार पडायचं आहे हे या संघाला नक्कीच माहिती आहे, या खेळाडूंना नक्कीच माहिती आहे. म्हणून प्रत्येक फ्रँचायझीला आपण बेस्ट 15 दिलेले आहेत आणि इथे बेस्ट वर्सेस बेस्ट लढत असणार आहे. जरी असं वाटत असलं की पार्थ पॅन्थर संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे तरी मी पुन्हा म्हणेन की 6 चेंडू 15 धावा क्रिकेटमध्ये या नक्कीच अनचेसेबल मानल्या जातात. मात्र क्रिकेटमध्ये इतिहास सुद्धा घडताना बघायला मिळत असतात. नक्कीच. आता इथे विवेक यांना चांगलं कामगिरी करावं लागेल. 15 धावा डिफेंड करायचं असेल तर इथे कुठेतरी डॉट घेऊन किंवा उमेश यांना नॉन स्ट्राईक एंडला वरती थांबवावं लागेल. नक्कीच विवेक गोवारी मॅन फ्रॉम वसई. पहिला चेंडू आपण पाहतोय व्हाईट बॉल, पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय की हा चेंडू व्हाईट बॉल आहे. मॅच कोणीही जिंको मात्र मैदानामध्ये फक्त खेळाडू असतील ते पण लाईन अप मध्ये. पंचांची परमिशन घेतल्याशिवाय कोणी आतमध्ये येऊ नका. दरम्यान हा चेंडू आपण पाहू शकतो व्हाईट बॉल, अनदर वाईड. मिस्टर एक्स्ट्रा महोदय, अतिरिक्त महोदय या ठिकाणी 2 धावा देतात. नक्कीच. आता इथे थोडंसं प्रेशर यावेळेस पाहिलं तर विवेकवरती सुद्धा आहे, कारण इन्फॉर्म बॅटर आहे आणि चांगली टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. विवेक याचा हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलाय. सूरजाने फुटबॉल पद्धतीने चेंडूला अडवलाय. 2 धावा मिळतील. इथे शोल्डर डाऊन करून जमणार नाहीये लगेच, कारण आपण पाहतोय माता पिता 8199 या संघाचा एक या ठिकाणी नक्कीच एक दर्जा सेट झालाय. त्या दर्जानुसार तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे आणि इथे धाव फलक आपण जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 11 धावांची डिमांड आहे. जिथे जशी मागणी आहे तसा पुरवठा होतोय, मात्र 2 धावा एक्स्ट्रा दिल्यात त्यामुळे हा धाव फलक थोडासा सुसज्ज वाटू लागलाय. गतीमध्ये परिवर्तन, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, मात्र चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा षटकार बाय उमेश परेड. थँक्यू डीजे. बघा सागर सर, कालचं सिच्युएशन सुद्धा असंच होतं. दुसऱ्या मॅच मध्ये 4 बॉल मध्ये 5ची आवश्यकता होती आणि तिथून मॅच फसला होता. तेच मी सांगतोय की जेव्हा तुम्हाला जास्त चेंडूमध्ये कमी धावा हव्या असतात ना, तेव्हा क्रिकेटर कुठल्या क्षेत्रामध्ये काय करायचं हे विसरून जातात. एज होता या ठिकाणी, एज होता, आवाज आला होता आणि या ठिकाणी पंच दर्शवतात स्कोअर लेग पंच की हा एज होता. या ठिकाणी कॅच छोडा या मॅच छोडा. आता प्रकाश तुमरा स्वतःला काय सांगतील, कारण ज्या दिवस दुसऱ्यांना चुक्या केल्या त्यावेळेस ते नक्कीच सूचना देतात. इथे मात्र काय घडलंय, धाव संख्या आहे ती म्हणजे 3 चेंडू 5 धावा. मॅच हातामध्ये आहे ती म्हणजेच प्रकाश तुमरा यांच्या. काय जबरदस्त मॅच. इथे मॅच आलाय. प्रेशर मध्ये आहे तो म्हणजे फलंदाज. आता फलंदाज प्रेशर मध्ये, यष्ट्यांच्या मागे मास्टर माइंड. बघा या ठिकाणी आपण बघू शकतोय नजरा फिरल्या होत्या, थोडेसे नाराज आहेत, मात्र आपण पाहतोय काय जबरदस्त मॅच. 2 चेंडू 5 धावांची गरज आहे. अरे वा, क्या बात है. मॅच काय झाली आहे, जबरदस्त मॅच. 1 चेंडू 5 धावा. दर्शन. नक्कीच सागर सर, आता ना ज्याला हृदयाचा जो विकार आहे त्याने कृपया करून एका जागेवर बसून राहायचं आहे, थोडं शांत व्हायचं आहे, कारण ही मॅच ना खूप गरम झालेली आहे. इंजिन गरम झालेलं आहे. 1 मध्ये 5ची आवश्यकता. उमेश परेड शेवटच्या मूव्हमेंटवरती प्रेशराईज झालेला आहे. क्या बात है. अनुभवाचा वापर केला जाईल. स्कोर लेवल झाला तर काय असेल तर
सुपर ओव्हरचा मॅच असेल. प्रकाश तुंबडा मास्टर माइंड. बघा एक चेंडू 5 धावा दोन्ही दाखवले जातात. आपल्या टीव्ही स्क्रीनवरती 2 अँगल मध्ये दोन्ही खेळाडू दाखवले जातात. 4 जर चौकार आला तर सुपर ओव्हर असेल आणि नक्कीच या ठिकाणी शांतता नक्कीच देणार आहोत आपण चेंडूच्या वेळेस. उमेश परेड्याचा फेस घेतलाय. गोलंदाजाची नक्कीच या ठिकाणी मुद्रा या ठिकाणी टिपली जाते. पाहणं गरजेचं आहे. येथे मात्र यष्टांच्या मागे उभा आहे प्रकाश तुंबडा आणि त्याने चक्रव्यूहवर रचलेला आहे. चक्रव्यूहवर रचलेला आहे. सिच्युएशन लाइक अ प्रेशर कुकर. किसकी सीटी कब बजेगी बोल नहीं सकते. सुपर्ब सुपर्ब. चला आपण पाहू शकतोय नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय. सर्व प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके हे वाढले असेल. सिच्युएशनच तशी आहे. कंडिशनच तशी आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. समोर दिलाय चेंडू. चेंडूच्या क्षेत्ररक्षक खाली आलाय आणि या ठिकाणी कुठपर्यंत गेलाय चेंडू पाहणं गरजेचं आहे. या ठिकाणी सामना पटकावलाय तो म्हणजेच या ठिकाणी सामना पटकावलाय. माता पिता या संघाने यशांच्या मागे होता प्रकाश तुंबडा. झाली होती चूक मात्र त्यानंतर सुद्धा कमबॅक केला आणि सामना आपण पाहू शकतो रंगतदार स्थितीमध्ये. 4 चेंडू मध्ये 5 धावा डिफेंड करतात. याला म्हटलं ते क्रिकेट. म्हणून मी म्हणत होतो की क्रिकेट मध्ये काय होईल सांगू शकत नाहीये. जेवढं केवढं आयुष्य पाहिलं क्रिकेटचं त्याने नक्कीच एवढा अनुभव दिलाय देवाच्या कृपेनं की असा मॅच नक्कीच बघायला मिळतोय नेहमी. काय जबरदस्त मॅच. काय जबरदस्त मॅच. खूप खूप अभिनंदन. जाऊया डीजेकडे. ऐकूया सुंदर असं गीत. बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती अविनाशी ठाकरे नाचतायत का त्यांचा संघ मला वाटते रन रेट वरती क्वालिफाय होऊ शकतो. परंतु अजून सुद्धा पाहिलं तर चला तिन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. तिन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं आहे. बाकी कर्णधार फक्त येतील. बाकी एक्स्ट्रा प्लेअर कोणी येणार नाही. कर्णधार मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अप्पी प्रकाश तुंबडा मॅन ऑफ द मॅच मानकरी. आणि गेम चेंजर ऑफ द टुर्नामेंट कोण होता तर नक्कीच पाहणं गरजेचं आहे. ते सुद्धा आपल्याकडे अनाऊन्स केलं जाईल. प्रकाश तुंबडा यांनी यायचं आहे. कर्णधार प्रकाश तुंबडा या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचे आमच्याशी. त्यानंतर रुपेश गोवारी कर्णधार या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा आहे. रुद्राक्ष स्पोर्ट्स संघाचा कर्णधार या ठिकाणी आमच्याशी कॉन्टॅक्ट